महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीनंतर ही केवळ शिष्टाचार भेट होती की आगामी राजकीय समीकरणांची सुरुवात, याबाबत चर्चा रंगू लागली आहे. आपल्याकडे आता पूर्वीसारखी निकोप राजकारण राहिलेलं नाही. मी आता कसं आहे, कोणी एकमेकांना भेटणं म्हणजे प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्याबद्दल राजकारण शोधायचं आणि त्याच्यातनं काहीतरी युत्या आघाड्या. एक तर 3 वर्षांचा निवडणूक आहेत, आता तर काही परिस्थिती तशी नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका संपलेल्या आहेत. आता आज ते सत्तेवरती आहेत. आम्हाला जर काही समजा सजेशन्स द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील, तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाहीये. उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन. या भेटीमुळे उद्धव ठाकरे नाराज असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेषतः मुंबई आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींकडे महत्त्वाच्या राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी या भेटीबाबत स्पष्टीकरण दिले. आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत. जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? मी खरं तर त्या दिवशी तुम्ही जर असतात त्या दिवशीच बोललो असतो. मी कशासाठी भेटलो तुम्हाला आठवत असेल. मी आत्ता जे भेटलो त्यांना या सगळ्या याच्यामध्ये जी काय रोजची परिस्थिती मला जी काय आपल्या शहरांची दिसते ती इतकी बिकट आणि विचित्र आणि इतक्या भीषण अवस्थेला पोहोचलेली आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण बघत नाही आहोत. आपल्याकडे काय होते, डेव्हलपमेंट म्हणजे रस्ते बांधणं, फ्लायओव्हर बांधणं आणि ब्रिजेस बांधणं, याला आपण प्रगती म्हणतो. परंतु मला असं वाटतं की ती सूज आहे. कळलं का? ते काही बाळसं धरलेलं नाहीये. त्यांनी सांगितले की ही भेट कोणत्याही राजकीय युतीसाठी नव्हती, तर ही एक सामान्य आणि वैयक्तिक स्वरूपाची भेट होती. प्रत्येक भेटीला राजकीय रंग देणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एक राज्याचा नागरिक म्हणून, एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून, एक विरोधी पक्ष म्हणून मला असं वाटतं काही गोष्टी, सजेशन्स हे मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे, देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी यांना आत्ता नाही, परत भेटीन. ह्याच्यानंतर तुम्हाला काय राजकारणाच्या चर्चा करायच्या असतील त्या तुम्ही करत बसा. मी जो गेलो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला मी सुरुवात करताना सांगितलं होतं की एक निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं. या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत. आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्कारानेच सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात. ते असं बघून नाही चालणार. यातनं हाताला काही लागणार नाही. तसेच सध्या कोणत्याही नव्या आघाडी किंवा युतीबाबत निर्णय घेतलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले. तथापि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीत या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षाची भूमिका ही योग्य रीतीने पार पाडली पाहिजे. जे काही जिथे सरकार चुकेल तिथे ठणकावलं पाहिजे. आणि सरकारला मला असं वाटतं की, आणि हे उद्या आम्ही सरकारमध्ये असू त्यांनी हीच गोष्ट केली पाहिजे. या पद्धतीनेच मला असं वाटतं राज्य चाललं पाहिजे. तरच लोकांच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील, अन्यथा काही लागायचं नाही. मनसे, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संबंध भविष्यात कसे राहतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले असून येणाऱ्या काळात या भेटीचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.